श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत उपवासाचे मोमोज किंवा डम्पलिंग म्हणा। तिथे एका पॅनमध्ये 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे मी। मंद आचेवर छान असा भाजून घ्यायचा आहे। लालसर करायचा नाही आहे आपल्याला, फक्त थोडासा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर जेमतेम 7-8 मिनिटं झाली आहेत। इथे साबुदाणा भाजून झाला आहे। पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपण साबुदाणा वाटून घेणार आहोत भाजलेला। एकदम बारीक एकदम फाईन पेस्ट पिठासारखी वाटून घ्यायची आहे आपल्याला। एकदम पिठासारखा वाटून झालेला आहे इथे। तर आता आपण प्रथम फिलिंग बनवून घेऊया। फिलिंगसाठी मी राजगिऱ्याचा पाला होता मार्केटमध्ये आलेला, राजगिऱ्याची भाजी ती आणली आहे। 3 पाने स्वच्छ धुवून पानच घेतलेली आहेत, ती बारीक चिरून घेणार आहे इथे मी। एकदम बारीक चिरून घ्यायचे। राजगिऱ्याची भाजी ऑप्शनल आहे, इथे मला मार्केटमध्ये भेटली होती म्हणून मी ती आणली। किसलेलं पनीर घेतलेलं आहे 100 ग्रॅम, त्यामध्ये हे भाजी मी टाकत आहे। चवीनुसार सैंधव मीठ टाकलेलं आहे इथे। चिली फ्लेक्स टाकायचं आहे। हिरवी मिरची बारीक एकदम चिरून किंवा ठेचून टाकायची आहे। काळी मिरपूड टाकायची आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। वाटल्यास तुम्ही आलं किसून टाकू शकता, पण मी आलं खात नाही म्हणून नाही टाकलं आहे। आता राजगिऱ्याचं पीठ वाटलं होतं ते चाळून घ्यायचं आहे आपल्याला। चाळून घेऊन गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि गरम पाण्यात मळून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी मळून घेणार आहे। चांगलं मळून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे पीठ पण एकदम सॉफ्ट तयार होईल। एकदम कडकडीत पाणी नाही घ्यायचं आहे, गरम पाणी घ्यायचं आहे फक्त। पीठ मळून इथे झालेलं आहे। थोडंसं तेल लावून चांगला मसाज द्यायचा आहे पिठाला सॉफ्ट होईपर्यंत। जेमतेम 3 ते 4 मिनिटं मसाज दिल्यानंतर गोळा हातावर फिरून बघा, एकदम सॉफ्ट झालेला आहे। आता तो आपण लाटून घेऊया। तर चटणीसाठी मी इथे भिजलेले काजू, थोडंसं पनीर, चिली फ्लेक्स, मीठ आणि काळी मिरपूड टाकून थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं होतं। ते इथे आपण आता लाटून घेणार आहोत पारी। थोडंसं तेल लावलंय मी। जर लाटली जात नसेल, अरारोटची पावडर किंवा साबुदाण्याचं पीठ असेल ना, ते जरी लावून लाटलात तरी चालेल। आता आपण त्याच्यामध्ये फिलिंग भरून घेणार आहोत। मोमोज सारखा शेप द्यायचा आहे, तुम्ही कोणताही देऊ शकता। मी अशा प्रकारे दिलेला आहे फोल्ड करून। असे बाकीचे देखील करून घेणार आहे। टोपात पाणी उकळत ठेवायचं आहे। तिथे मी चाळण ठेवलेली आहे, त्याच्यावर ओला करून रुमाल ठेवला आहे। केळीचं पान ठेवलं तरी चालेल। आता त्याच्यावर हे मोमोज ठेवून 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे। जोपर्यंत ते ट्रान्सफर दिसत नाही ना, तोपर्यंत स्टीम करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम एकदम फास्ट ठेवली आहे गॅस। आता झाकण लावून 15 ते 20 मिनिटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत। तिथे 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। ट्रान्सफर दिसत आहे, ते मोमोज रेडी झालेले आहेत। अगदी छान हेल्दी रेसिपी आहे। तर इथे मी चटणी बनवली होती। तुम्हाला तिखट हवी असेल तर लाल मिरची टाकू शकता वाटताना। जर ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।